जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। दिनांक 26 जुलै 2026 वार रविवारी या दिवशी मी स्वतः तयार केलेल्या 3.5 शक्तिपीठे व भैरव स्तवन स्तोत्र या ग्रंथाचं प्रकाशन करणार आहोत। अर्थातच त्या पुस्तकाची प्रसिद्धी करणार आहोत। या पुस्तकासाठी आत्तापर्यंत शेकडो कमेंट महाराष्ट्रामधून तुमच्यासारख्या भाविकांनी केल्या की सर हे पुस्तक केव्हा येणार आहे, तर ही प्रतीक्षा आता लवकरच संपत आहे। 3.5 शक्तिपीठे व भैरव स्तोत्र हे स्वतः मी तयार केलेलं असून यामध्ये मला जेवढा आवाका शक्य होता तेवढा आवाक्याने शक्तिपीठांचं महात्म्य व भैरव महात्म्य घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख 3.5 शक्तिपीठे ज्यामध्ये श्री क्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी, माहूरगड श्री रेणुका, तुळजापूर तुळजाभवानी व सप्तशृंगगड वनी, जेजुरी मार्तंड देवस्थान खंडोबा व केदार भैरव अर्थात ज्योतिर्लिंग देवस्थान म्हणजे वाडी रत्नागिरी ज्योतिबा या सर्व शक्ती आणि भैरव स्वरूपांना त्या ठिकाणी आपण स्तवन केलेलं आहे। त्यामुळेच या स्तवनाचं, त्यांच्या केलेल्या स्तुतीचं व त्याच्यामध्ये सांगितलेल्या गुप्त माहितीचं, ज्ञानाचं या सर्वांचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे 3.5 शक्तिपीठे व भैरव स्तवन स्तोत्र, ज्यामध्ये या सर्व देवी देवतांचं स्तवन आलेलं आहे। या पुस्तकाचं दुसरं वैशिष्ट्य असं की यामध्ये मी शक्तिपीठांचं महात्म्य सांगत असताना फक्त त्याच शक्तिपीठाबद्दल न बोलता त्याच्या उपशक्तिपीठांबद्दलची सुद्धा जेवढी माहिती होईल तेवढी त्यामध्ये ओवीबद्ध स्वरूपाने दिलेली आहे। अर्थातच जेव्हा आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या संबंधित स्तवन सुरू करतो तर मी माझ्या या स्तोत्रामध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं स्तवन तर दिलंच, परंतु कोल्हापूरमधून महालक्ष्मी पिलीव गावाला कशी गेली, राजुरी गावाला कशी गेली, दहिवडीला कशी गेली, तुळजापूरच्या जवळ असणाऱ्या चिवरीच्या महालक्ष्मीचं महात्म्य काय आहे, नेवासेमधील असणाऱ्या वरखेडच्या लखाबाईचं महात्म्य काय आहे व तिचा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा नेमका काय संबंध आहे किंवा ही तिची स्वरूपे कशी सर्व ठिकाणी पसरत गेली याचं सविस्तर वर्णनसुद्धा दिलेलं आहे। श्री रेणुका मातेबद्दल ज्या वेळेला आम्ही स्तवन सुरू केलं त्या लिखाण कामाला, तर रेणुका मातेच्या माहूरगड व सौंदती परंपरेबद्दल तर स्तवन आहेच आहे, परंतु रेणुका मातेची उपस्थाने जसं की मोहटा देवी असेल, बालांबिका देवी असेल, श्री यमाई माता असेल किंवा येरमाळ्याची येडेश्वरी जगदंबा असेल, या रेणुका स्वरूपांचं सुद्धा त्या ठिकाणी आपण बऱ्याच प्रमाणावरती स्तवन आणि त्यांच्या आराखड्याचा स्पर्श घेतलेला आहे। याबरोबरच वणीच्या सप्तशृंगीची विविध नावे, तिचे अवतार, तिची मंदिरे, तिची एकूण किती स्वरूपे व स्थाने आहेत या सर्वांची माहितीसुद्धा दिलेली आहे। तुळजापूरच्या भवानीबद्दलही भरपूर काही माहिती दिलेली आहे। तुकाई, तोलाई, तुळजाभवानी, तेलाई याच्यातला फरक सांगितलेला आहे आणि त्याबरोबरच कोकणवासियांचं असणारं कुळदैवत अर्थातच भैरी भवानी, तर तुळजाभवानीबरोबरच भैरी भवानीचं स्तवनसुद्धा थोड्याफार प्रमाणावरती तिची माहिती व स्तवन आपण या स्तोत्रामध्ये सम्मिलित केलेलं आहे, जेणेकरून जर कोकणवासीय असतील तर तुळजाभवानीसोबतच भैरी भवानीचं स्तवनही त्यांच्या मुखातून घडावं। या पुस्तकाचं तिसरं वैशिष्ट्य असं की ही सर्व काव्यरचना ही ओवीबद्ध आहे। अर्थातच ज्या पद्धतीनुसार प्राकृत पोथी असते तिच्यामध्ये ओवीबद्ध काव्यरचना असते तशीच ही काव्यरचना ओवीबद्ध आहे, परंतु एका पेजवरती काव्यबद्ध रचना व त्याच्याच अपोजिट पेजवरती म्हणजे विरुद्धार्थी पेजवरती आपण त्याचा पूर्ण एकनेक शब्दाचा मराठीतला भाषांतरसुद्धा दिलेलं आहे, जेणेकरून इकडच्या प्रत्येक ओवीबद्ध ओळीचा अर्थ ज्यांना समजला नसेल त्यांना तो मराठीमध्ये सुद्धा वाचता येईल व एक प्रकारे मराठी आणि ओवीबद्ध दोनही प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी वाचकाला मिळू शकेल। याबरोबरच यामध्ये श्री खंडेराव अर्थातच खंडोबा व ज्योतिबा या देवांचं शेवटी स्तवनसुद्धा आहे। त्यांनासुद्धा भैरव स्थान म्हणून जे महात्म्य आहे त्याचंही गुणवर्णन करण्यात आलेलं आहे। त्याबरोबरच अनेक गुप्त रहस्यांचा पडदा या स्तोत्रामध्ये उलगडणार आहे। जसं आई तुळजाभवानीच्या परडीचं महात्म्य काय आहे, तुळजाभवानीची परडी कुठून उत्पन्न झाली, या परडीला किती कट असतात, या कटांचं रहस्य काय आहे, परडीचं गुप्त ज्ञान काय आहे, मला जेवढं त्यामध्ये मेन्शन करता आलं। शेवटी बघा, माळ परडीचं महात्म्य सांगणं तर रात्रभर सांगूनही ते जमणार नाही, कारण एवढं तर तुळजाभवानीचं किंवा रेणुका मातेचं महात्म्य आहे, त्यामुळे माळ परडीविषयी बोलणं हा फार मोठा विषय होईल, पण जेवढं सोप्यातील सोपं शक्य होतं तेवढ्या विषयांचा स्पर्श आपण या स्तोत्रामध्ये घेतलेला आहे। थोडक्यामध्ये
कमी वेळेमध्ये वाचन व्हावं, अधिकाधिक ज्ञान वाढावं, देवी देवतांची स्तुतीसुद्धा घडावी व त्यांची कृपादृष्टी आपल्या परिवारावरती व आपल्यावरती यावी, अशा पद्धतीनुसार ह्या ओवीबद्ध मी रचनेला त्या ठिकाणी घडवलेलं आहे. आता या पोथीच्या बरोबरच माझं स्वतःचं एक आत्मचरित्रसुद्धा प्रकाशित होत आहे. हे आत्मचरित्र यासाठी होतं की बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी आग्रह होता की भाऊ, तुमचं आयुष्य नेमकं कसं गेलं, जगदंबा देवी संस्थांचा पायंडा कसा पाडल्या गेला, तुमच्या आयुष्यातील काय काय घटना घडून तुम्ही इथपर्यंत आलात, या सर्व गोष्टी आम्हाला तुमच्या मुखाने हव्या आहेत. तरी माझ्या स्वतःच्या मुखाने मी सांगितलेल्या या सर्व घटना त्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपाताई ओमकार कारेकर यांनी त्यांच्या भाषेमध्ये लिखित केलेले आहे. तर हे माझं आत्मचरित्रसुद्धा त्या ठिकाणी प्रकाशित होत आहे. व हे आत्मचरित्र व 3.5 शक्तिपीठे व भैरव स्तवन स्तोत्र अशा दोनही पुस्तकांची किंमत 350 रुपये एवढी आहे. आता हे पुस्तक तुम्ही केव्हा घेऊ शकता, तर दिनांक 26 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा उत्सवासाठी जे भाविक येतील तर त्यांना ते तिथे कार्यक्रमाच्या स्थळी विकत मिळेल. 350 रुपयाला दोनही पुस्तकं मिळतील. तसेच जगदंबा देवी संस्थांमध्ये जे प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी पुस्तक मागतील त्यांनासुद्धा ते पुस्तक या ठिकाणी विकत मिळेल. आता हल्ली आपल्याकडे पुस्तकांचा साठा फार थोडा आहे, कारण की ऐन वेळेवरती सर्व बाबी त्या ठिकाणी घडून आल्या. त्यामुळे ज्या क्वांटिटीमध्ये आम्हाला पुस्तकं अवेलेबल व्हायला हवी होती त्या क्वांटिटीमध्ये आम्हाला छापखान्यातून ती मिळाली नाही, ती कमी प्रमाणामध्ये मिळाली. परंतु जेवढी आहेत तेवढी उपलब्ध असेपर्यंत सर्वांना मिळतील. बरं, यातील काही उपप्रश्नसुद्धा मी तुमच्या वतीनेच निर्माण करतो, जे तुमच्यापैकी काही जणांच्या मनामध्ये पडले असतील. पहिला प्रश्न असा की ज्यांना देऊळगाव राजाला येणं शक्य नाही अशांना PDF स्वरूपामध्ये हे दोनही पुस्तकं त्यांच्या व्हॉट्सअपवरती किंवा ईमेलवरती वाचायला मिळतील का? काही जणं म्हणतील की सर, आम्ही 350 रुपये तुम्हाला फोनपेने पाठवतो, पण आम्हाला PDF स्वरूपामध्ये हे स्तोत्र पाठवता का? तर मी या ठिकाणी हात जोडून खेद व्यक्त करतो, परंतु PDF स्वरूपामध्ये किंवा फाईल स्वरूपामध्ये किंवा डॉक्युमेंट स्वरूपामध्ये ऑनलाईन पद्धतीनुसार कुठल्याच पद्धतीने हे स्तोत्र कोणालाही दिल्या जाणार नाही किंवा आत्मचरित्रसुद्धा दिल्या जाणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे जे माझे शिष्य असतील नसतील, हे स्तोत्र अगदी सर्वांसाठी आहे. आस्तिक असो नास्तिक असो, नास्तिकांनी एक कुतूहल किंवा उत्सुकता म्हणून वाचावं, जे आस्तिक असतील त्यांनी भक्ती म्हणून वाचावं. पण ते माझे शिष्य असो वा नसो, कुठल्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे किंवा देवाचे ते फॉलोवर्स असो, तुम्ही हे पुस्तक नक्की वाचावं असं आहे. तुम्ही ते घेऊसुद्धा शकता. पुढचा मुद्दा म्हणजे या पुस्तकाला काही जणांचं असं हे राहील की आमचं तुमच्याकडे येणं होणार नाही, तर हे पुस्तक आम्हाला आमच्या घरच्या पत्त्यावरती पोस्टाने पाठवण्याची सोय आहे का? तर मी या ठिकाणी पुन्हा एकदा खेदाने हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो की कुठल्याही प्रकारे जगदंबा देवी संस्थांतर्फे हे पुस्तक कोणालाही पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवण्यात येणार नाही. तुम्हाला ते प्रत्यक्ष जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा येथे येऊनच घ्यावं लागेल. मग तुम्ही कुठल्याही दिवशी येऊ शकता. 365 दिवस मंदिर उघडं आहे. अगदी मी मंदिरावर असो किंवा नसो, जे कुठले मंदिराचे सेवेकरी असतील, तुम्ही त्यांना जर पुस्तकाची मागणी केली तर 350 रुपये त्यांच्याजवळ जमा करून तुम्ही हे पुस्तक त्यांच्याकडून घेऊ शकता. तसेच 26 तारखेला तर हे पुस्तक कार्यक्रमामध्ये राहणारच आहे, त्या ठिकाणी सुद्धा ते पुस्तक मिळेल. त्याबरोबरच यंदा अनेक बाबी आम्ही या 26 तारखेच्या कार्यक्रमामध्ये ठेवत आहोत. जसं की काही जणांचं म्हणणं होतं की आम्हाला कवड्याची माळ हवी आहे, तर आम्ही कवड्यांच्या माळीसुद्धा ठेवणार आहोत. त्याबरोबर मी स्वतः सिद्ध केलेले आसन कोणाला हवे असतील ते सुद्धा विकण्यासाठी ठेवत आहोत. कोणासाठी संरक्षण तावीत हवा असेल तोही ठेवत आहोत. त्याबरोबरच रक्तचंदन सदृश्य एक रक्तवर्णीय जपमाळ जी मी स्वतः सिद्ध केलेली आहे, अशी जपमाळसुद्धा या ठिकाणी आम्ही देणार आहोत. जगदंबा देवी संस्थांचा छोटा आणि मोठा दोन्ही स्वरूपातील फोटोसुद्धा त्या दिवशी खरेदीसाठी उपलब्ध असेल. तसेच ज्या शिष्यांना किंवा फॉलोवर्सना स्वतः माझा फोटो हवा असेल तर माझा फोटोसुद्धा त्या ठिकाणी खरेदीसाठी अवेलेबल असेल. परंतु एवढंच सांगेल की या दिवशी आम्ही असं ठरवलेलं आहे की अर्ध्या किमतीमध्येच हे सर्व साहित्य द्यायचं. म्हणजे तुम्हाला सांगतो, जो तावीत आम्ही 2100 रुपये प्रति व्यक्ती या नगानुसार एक देतो, हाच तावीत या 26 तारखेला 1100 रुपयानुसार मिळणार आहे. जे आसन आम्ही 1100 रुपयाला देत होतो ते सिद्ध आसन 550 रुपयाला आम्ही देणार आहोत.
त्याबरोबर जी जपमाळ आम्ही इतर वेळेला 1100ला देतो तीच जपमाळ यंदा 550 रुपयामध्येच मिळणार आहे. देवीचा फोटोसुद्धा जो इतर वेळेला आम्ही जास्त देतो तोही कमी किमतीमध्ये. म्हणजे प्रत्येक ज्या काही वस्तू आम्ही ठेवत आहोत त्यामध्ये नफा न बघता किंवा संस्थांच्या आर्थिक स्रोताचा भाग न बघता फक्त आम्हाला जेवढ्यामध्ये पडतं आहे त्यावरती 50 रुपये शिल्लक निघावे, जेणेकरून तो जाण्या येण्याचा आणि वाहनाचा खर्च निघावे. या माफक अपेक्षेवरती हे सर्व साहित्य विकल्या जाणार आहे. कवड्यांच्या माळासुद्धा त्या ठिकाणी आम्ही विकण्यासाठी ठेवणार आहोत. ज्यांना माझे काही शिष्य आहेत की ज्यांना पुढे शिष्य करायचे आहेत तर त्यांना देण्यासाठी माळा वगैरे हव्या आहेत. काही जणांच्या जुन्या माळा तुटलेल्या आहेत, अशांसाठी त्या माळासुद्धा उपलब्ध राहतील. त्याबरोबर हे स्तोत्रसुद्धा उपलब्ध राहील. पुढचा मुद्दा म्हणजे काही जणांचं जर असं म्हणणं असेल की आम्हाला दोनही पुस्तकांपैकी फक्त एकच पुस्तक हवं आहे, फक्त सरांचं आत्मचरित्रच हवं आहे किंवा फक्त 3.5 शक्तिपीठे व भैरव स्तवन स्तोत्रच हवं आहे, दोन्ही आम्हाला एकत्र नको, तर तरीसुद्धा अशांसाठी किंमत 350 रुपये एवढीच राहील. त्याचं कारण असं की मी ती सारख्या क्वांटिटीमध्ये दोनही ग्रंथ छापून घेतलेले आहे आणि आमची संकल्पनाच अशी आहे की दोनही ग्रंथ एका व्यक्तीला सोबतच द्यावे. म्हणजे ती जोडीच आहे आत्मचरित्र व भैरव शक्तिपीठ कृपास्तोत्राची. त्यामुळे जर कोणी त्यापैकी एकच ग्रंथ खरेदी करत असेल तर दुसरा ग्रंथ त्या ठिकाणी कामी येणार नाही, तो रिकामा पडेल. त्यामुळे ज्यांना कोणाला एकच पुस्तक हवं असेल ते एकच घेऊ शकता, पण किंमत 350 रुपयेच द्यावी लागेल, 350 रुपयेच द्यावे लागतील. आणि ज्यांना दोनही हवे आहे तर त्यांनाही 350मध्येच ते मिळेल. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी ही एक आनंदाची बाब या ठिकाणी व्यक्त करतो आणि अधिकाधिक भक्तांनी ह्या स्तोत्राचा लाभ घ्यावा. या स्तोत्राच्या पठणाद्वारे भूत, पिशाच, करणी, भानामती, चेडा, गोटा इत्यादी नकारात्मक शक्तींपासून नक्की तुमच्या कुटुंबाचं संरक्षण होईल असं मी आईकडे घरानं मागितलेलं आहे आणि तसा स्वप्नदृष्टांतही जगदंबेने मला दिलेला आहे. त्याबरोबर जगदंबा तुळजाभवानी, जगदंबा रेणुका, जगदंबा सप्तशृंगी, आई महालक्ष्मी या सर्वजणींनी त्यांचा उजवा कौल देऊन या स्तोत्राचं स्वागतसुद्धा केलेलं आहे. तसेच या शक्तिपीठ व भैरव उपासना स्तोत्र स्तवन स्तोत्राचा दुसरा फायदा म्हणजे वास्तुशुद्धीसाठी, पितृदोषासाठी किंवा तुमच्या मनातील नकारात्मक विचार निघून जाण्यासाठी, घरातील वातावरण पवित्र राहण्यासाठी या सर्व बाबींसुद्धा या स्तोत्राचा नक्कीच उपयोग होईल अशी मला आशा वाटते आणि ठामपणे विश्वाससुद्धा आहे. तर अशा पद्धतीनुसार ही आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसोबत या ठिकाणी सामायिक करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.